दुर्बल घटकांना आरोग्य सेवेसाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटलचा आधार. महापौर ज्योतिताई गाडे. मेंदूविकार मोफत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. 60 रुग्णांनी घेतला लाभ. मेंदूविकारावर अल्प दरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध. आनंद ऋषीजी हॉस्पिटल हे दुर्बल व सर्वसामान्य घटकांसाठी आरोग्य सेवेचा आधार बनला असून जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून नागरिक उपचारासाठी येथे येत आहेत. आरोग्य सेवेचे व्रत जपत रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य या हॉस्पिटलमधून सातत्याने केले जात असल्याची भावना महापौर ज्योतिताई गाडे यांनी व्यक्त केली. जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेंदूविकार मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होत्या. याप्रसंगी जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉक्टर प्रकाश कांकरिया, डॉक्टर सुधा कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, प्रकाश छल्लाणी, CAIP अजय मुथा, अभय गुगळे, मानकचंद कटारिया, वसंत चोपडा, डॉक्टर आशिष भंडारी, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अद्वैत गीते तसेच लहान मुलांचे मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहा म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. महापौर गाडे पुढे म्हणाल्या की न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांची संख्या कमी असून मेंदूविकारांवरील उपचार अत्यंत खर्चिक असतात. सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना हा खर्च पेलवणे कठीण जाते. पैशाअभावी रुग्णांची होणारी हेळसांड थांबवून त्यांना योग्य वेळी दर्जेदार उपचार मिळणे आवश्यक आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांना परवडणाऱ्या दरात सेवा देत आहे. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणाऱ्या या कार्यासाठी महापालिकेच्या माध्यमातूनही सहकार्य केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. मेंदूविकार तपासणीचे जे शिबिर या आनंद ऋषी हॉस्पिटलमार्फत राबवण्यात येत आहे. त्या निमित्ताने उपस्थित डॉक्टर प्रकाशजी कांकरिया, तसेच सुधा कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, संतोष बोथरा, डॉक्टर गीते आणि डॉक्टर आशिष भंडारी, डॉक्टर स्नेहा म्हस्के आज या ठिकाणी मेंदूविकार तपासणी. मेंदूविकार म्हणजे अत्यंत क्रिटिकल स्वरूपाचं हे काम आहे. हे काम करण्यासाठी आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांचीच गरज या ठिकाणी भासत असते. तर आपल्या ह्याच्यानगर शहराच्या रुग्णांच्या मानाने न्यूरोलॉजिस्ट अत्यंत कमी आपल्या या शहरात आहेत आणि ते कमी असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी तपासणीसाठी आपल्याला जास्त खर्च येतो. तो खर्च कमी करण्यासाठी कुठेतरी आनंद ऋषी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांचं पूर्ण प्रशासन हे अत्यंत चांगलं काम हे करतात आणि शिबिराच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोफत सेवा देण्याचं काम ते करतात. आणि यासाठी मी सांगते की आपल्या महानगरपालिकेच्या वतीने तुम्हाला किंवा डॉक्टरांना जे जे की आमचं सहकार्य लागेल त्यासाठी तुम्ही अवश्य आम्हाला सांगा. त्या ठिकाणी मी सांगते की पूर्ण अहिल्यानगर शहराने या मेंदूविकार तपासणीचा आज काही शिबिराचं आयोजन केलं. त्यासाठी अवश्य तुम्ही सगळेजण याचा लाभ घ्या आणि धन्यवाद. प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की समाजातील सकारात्मक शक्ती एकत्र आणून आरोग्य सेवेचे व्रत सुरू ठेवले आहे. आनंद ऋषीजी हॉस्पिटलनंतर नेत्रालय, युनिव्हर्सिटी तसेच बीड येथेही रुग्णसेवेसाठी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. बीडमध्ये ऊसतोड कामगारांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन नेत्रदोष असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया व औषधोपचार करून पुन्हा त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था केली जाते. पूर्वी अवघड शस्त्रक्रियांसाठी मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात रुग्ण पाठवावे लागत होते. मात्र आता अल्प दरात दर्जेदार सुविधा उपलब्ध होत असल्याने मोठ्या शहरातील रुग्णही आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना लाभ देण्याचे कार्य सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे हे आचार्यजींचे स्वप्न असून ते या सेवा कार्यातून पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध मोफत आरोग्य शिबिरांची त्यांनी माहिती दिली. तुमच्या हाताने नगरची खूप सारी डेव्हलपमेंट व्हावी आणि जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते सुटावे, की त्यासाठी ती खूप ऊर्जा लागते. ती ऊर्जा या आमच्या माध्यमाने मानवसेवेच्या यामध्ये ज्या माध्यमाने आचार्यजींची कृपा आपल्याला लाभावी आणि ती सदिच्छा ते पाठबळ आपल्याला मिळावे यासाठी दमून आम्ही जे काही असे महापौर किंवा काय असं आम्ही प्रत्येक नेहमी किंवा नवीन ऑफिसर आले तर त्यांना मुद्दामून आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलवतो, जेणेकरून तुम्हाला ती ऊर्जा मिळावी आणि तुमच्या सारं काम त्याचं व्हावं. त्यासाठी तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि आमच्या आनंद हॉस्पिटलच्या माध्यमाने जे काही सेवेचे प्रकल्प आपण आता वेळोवेळी भेटतच जाऊ आणि त्यावेळेलाही नवीन नवीन प्रकल्पाची पण तुम्हाला माहिती देऊच. कारण 5 ते 10 मिनिटात आनंद ऋषीची हॉस्पिटलची ओळख होणं अशक्य आहे. जे काही आम्ही नेत्रालय उभारलेलं आहे, वर्धमान महावीर युनिव्हर्सिटी उभारलेली आहे किंवा आनंद ऋषीची हॉस्पिटल आहे, बीडमध्ये आम्ही असाच एक प्रोजेक्ट केलेला आहे. त्याची लहान प्रतिकृती आनंद ऋषीची हॉस्पिटलची लहान प्रतिकृती आम्ही बीडमध्ये निर्माण केलेली आहे. तर तिथे आम्ही जो काही अभ्यास केला 16 लाख ऊसतोडणी कामगार आणि त्यांची गरिबी आहे, त्यांची गरज ती पाहून आता आम्ही एक मोठं भव्य प्रकल्प आनंद ऋषीच्या हॉस्पिटलसारखं तिथे करतो आणि खूप दादा ते आमच्या पाठीमागे असल्यामुळे आणि तुमच्यासारख्या सगळ्यांची सदिच्छा आणि सद्भावना आमच्या पाठीमागे असल्यामुळे एवढं न भूतो न भविष्यात असं कार्य आपण अहमदनगरसारख्या लहान शहरांमध्ये पण करू शकतो. गंगा मोठी भेटी आहे, कधी तर एखाद्या माणसांचे जर आशीर्वाद लाभले तर काय होऊ शकतं. तर ते ज्वलंत उदाहरण आनंद ऋषी हॉस्पिटल म्हणजे इथून पूर्वी पुन्हा मुंबईला आपण पेशंट पाठवत होतो आणि आता पुन्हा मुंबईत पेशंट आनंद ऋषी हॉस्पिटल सेवेसाठी इथे येत आहे. आणि हे सगळं घडतं आहे ते आपल्या सगळ्यांची सदिच्छा सेवाभाव आणि असंख्य दानदात्यांचा जो विश्वास आनंद ऋषी हॉस्पिटलवरती आणि जो आमचा आनंद ऋषी हॉस्पिटलचा जो आमचा परिवार जे काही कर्मचारी किंवा जे स्टाफ ज्या मनोभावे आलेल्या लोकांची सेवा करतात, त्यामुळे 24 hours 365 days 100% ॲक्युपन्सी असलेलं आनंद ऋषी हॉस्पिटल हे लोकांच्या सेवेसाठी पहिलं प्रायोरिटी असते. आणि आज 72 बेडचा ICU किंवा जे काही वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटी आपण जपतो, मानतो आणि व्यवस्थित करतो, त्यामुळे एवढा लोकांचा विश्वास आहे. आणि कॉर्पोरेशन आणि आनंद ऋषी हॉस्पिटल वेगळं नाही, नेहमीच कॉर्पोरेशनच्या माध्यमाने खूप सारे काम आमचे एका 2-2 मिनिटात होतात आणि तिथे कधी आम्हाला थांबवावं लागत नाही. कारण जे काही काम सगळे स्टाफ पाहतात किंवा जे काही कर्मचारी किंवा जे काही ऑफिसर किंवा नगरसेवक पाहतात, एकही नगरसेवकचा 1 रुपयाचाही कधी आम्हाला त्रास होतो. येताना जे काय असतं ते बाबा आमचं करून द्या, कारण प्रत्येक नगरसेवकांचे त्यांचे कंपनी नातेवाईक कार्यकर्ते किंवा त्यांच्या वॉर्डमधील लोक तिथे असतात. त्यामुळे जी काही सेवा जेवढी करता येईल ती आम्ही करतो. आणि ज्या महात्मा ज्योतिबा जीवनदायी योजना जी योजना इथे आहे ती अतिशय 100% प्रामाणिकपणे लोकांच्यासाठी जी गव्हर्नमेंटने योजना केलेली ते आम्ही मनोभावे आणि 100% त्याला न्याय देता येईल अशा पद्धतीने आम्ही ती योजनाही राबवतो. असंख्य वेगवेगळे प्रकल्प आमचे कंटिन्युअस चालू असतात. तर जे मेन उद्देश आचार्यजीची जे स्वप्न तर समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत ती सेवा पोहोचली पाहिजे, त्यासाठी आता विविध असे मेडिकल कॅम्प आम्ही करतो. आता पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये मेगा कॅम्प असतो. यामध्ये जवळजवळ 18 कॅम्पमध्ये जवळजवळ 40 ते 50 हजार लोक त्याचा त्या कॅम्पचा लाभ घेतात. आणि या कॅम्पच्या माध्यमाने वेगवेगळे 5 ते 6 जिल्ह्यातली लोक या कॅम्पच्या माध्यमाने तिथं जातात. आणि हे आचार्यजींचं 28 मार्च हे स्मृतिदिन असतो. त्या स्मृतिदिनच्या निमित्त साधून आम्ही मागच्या जवळ 30 वर्षांपासून असे कॅम्प करतो. याही कॅम्पसाठी खूप लोक येतात आणि कारण तो आपला उद्देशच तो आहे की आपली सेवा लोकांपर्यंत पोहोचवतो. तसंच जे डोळ्याचं काम आहे, आम्ही मागच्या 3 महिन्यापूर्वी 1 लाख ऑपरेशनचं टार्गेट आम्ही कंप्लीट केलं. आणि याच्यातील 80% पेशंट्स हे त्या खेड्यामध्ये जाऊन घेऊन यायचे, त्यांचं ऑपरेट करायचे, परत त्यांना नेऊन सोडवायचं. हे काम आनंद ऋषी हॉस्पिटल आणि आनंद ऋषी नेत्रालय करतो. त्यासाठी आपल्या सगळ्यांची सद्भावना आणि सहयोग निश्चित आमच्यासाठी भविष्यामध्ये खूप प्रेरणादायी ठरणार आहे. फार फार धन्यवाद. आपण डॉक्टर अद्वैत गीते यांनी मेंदूविकारांशी संबंधित विविध तपासण्या अल्प दरात उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती दिली. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून रुग्णांना सर्वसमावेशक उपचार दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येथे कार्यरत आहे. भंडारे सरांनी सांगितलं आपल्या
त्यानंतर CT स्कॅन MRI याची सुविधा उपलब्ध आहे. खास करून आपण स्ट्रोक थ्रॉम्बोलिसिस म्हणजे 4.5 तासांच्या आत त्यांना इस्केमिक स्ट्रोक बसतो त्यासाठी थ्रॉम्बोलिसिस सुविधा आपण परिपूर्ण देतो. त्याचबरोबर दुसरे जे आजार आहेत त्याच्यामध्ये GPS, न्यूरोपॅथी व विसरावपणाचे आजार म्हणजे अल्झायमर डिसीज किंवा फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया याचे पेशंट आपण तिथे ट्रीट करतो. व आपल्याकडे त्याचबरोबर न्यूरोलॉजी डिपार्टमेंटमध्ये पूर्ण वेळ CV टेक्निशियन आहेत व इक्युलेट मॉडेलचं मशीन आहे. त्याच्यामध्ये NCV, EEG, पोर्टेबल EEG व BEP व बेरा हे सर्व डायमेन्शनची आपल्याकडं मेंदोविकार तज्ञ आहेत व डिपार्टमेंट पूर्णपणे कार्यरत आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा. धन्यवाद. डॉक्टर स्नेहा म्हस्के म्हणाल्या की लहान मुलांमध्ये मेंदूविकार आढळल्यास पालक गोंधळून जातात. मुलाला नेमकी काय समस्या आहे हे समजणे कठीण जाते. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचे योग्य निदान आणि वेळेवर उपचार अत्यंत आवश्यक असतात. चालण्यात अडचण, फिट येणे, मतिमंदता, गतिमंदता, आकलन क्षमतेत घट, तोल जाणे अशा विविध समस्यांवर प्रभावी उपचार उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा म्हस्के. मी लहान मुलांची मेंदू विकार तज्ज्ञ आहे. आज आपण आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये एक मोफत शिबिर हे आयोजित केलं आहे. अशा शिबिरांमुळे बऱ्याच वेळेस असं होतं की जे आजार असतात ते सुरुवातीच्या काळामध्ये ओळखले जातात, त्यावर योग्य उपचार घेतलं किंवा त्यावर योग्य निदान करण्यात आलं आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर ते आपण नियंत्रणात आणू शकतो. लहान मुलांमध्ये अनेक समस्या असतात. एकतर त्यांच्या बोलण्यामध्ये उशीर होणे, चालण्यामध्ये उशीर होणे किंवा लहान मुलांमध्ये फीट येणे, मतिमंदता, गतिमंदता किंवा त्यांना त्यांच्यामध्ये लर्निंग डिसॅबिलिटी, त्यांच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी काही डिफिकल्टी येणे, अशा अनेक आजारांसोबतच हेडेक किंवा एखाद्या साईडला वीकनेस असणं, हातापायाला मुंग्या येणं, चालताना तोल जाणे, अशा अनेक मेंदू विकारांवरती आपण त्याचे योग्य निदान करण्यासाठी, त्याच्यावरती योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज हे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी मी आनंद ऋषी हॉस्पिटल, सर्व आरोग्य सेवक आणि सर्व कर्मचारी या स्तुत्य कार्यक्रमाबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. थँक्यू. या मेंदूविकार मोफत तपासणी शिबिरात डोकेदुखी, मायग्रेन, फीट, हातापायाला मुंग्या येणे, अपस्मार, नसांवरील सूज, चक्कर येणे, अर्धांगवायू, पॅरालिसिस आदी आजारांवर तपासणी करण्यात आली. एकूण 60 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच मेंदूविकारांशी संबंधित विविध तपासण्या शिबिरार्थींना अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नवनिर्वाचित महापौर ज्योतिताई गाडे यांचा हॉस्पिटलच्या वतीने उपस्थितांना विशेष सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केले तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे,